दिगरगव्हाण येथील एका पोल्ट्री फार्म संचालकाने आपल्या फार्म मधील शेकडो मृत कोंबड्या गावातील तलावात फेकून दिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। या घटनेमुळे गावातील पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे। दिगरगव्हाण येथील सरपंच जिलेश्वरी ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पांडुरंग कडू वय 58 वर्ष राहणार दिगरगव्हाण यांच्या पोल्ट्री फार्म मधील शेकडो कोंबड्या 19 सप्टेंबर रोजी एका अज्ञात रोगामुळे मृत झाल्या। कडू यांनी 20 सप्टेंबरच्या रात्री या सर्व मृत कोंबड्या गावातील तलावात फेकून दिल्या। कोंबड्या कुजल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून या तलावा शेजारील विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे दूषित पाणी घराघरात पोहोचण्याचा धोका आहे। 2 दिवसापूर्वी प्रचंड दुर्गंधी आल्याने हा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर नागरिकांनी ही बाब सरपंच ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली। सरपंच ठाकरे यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली आणि माहुली जहागीर पोलिसांना बोलावले। त्यांच्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग कडू याच्यावर माहुली पोलीस ठाण्यात BNS कलम 279, 280, 272 आणि 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।